नमस्कार, मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज शिक्षक दिन आणि शिक्षक दिनानिमित्त एका गुणवंत शिक्षिकेला आपण बोलवलेलं आहे. जान्हवीताई, आज शिक्षक दिनानिमित्त विविधामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. जान्हवीताई यांनी नागपूरमधून BSc केलेला आहे. नंतर त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा O लेवल कोर्स केला आणि नंतर त्या REI पॉलिटेक्निक ग्रँट रोड येथे त्यांनी अध्यापन आणि केंद्र समन्वयक म्हणून काम पाहिलेलं आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांनी स्वयं अभियान ही स्वतःची संस्था काही मैत्रिणींच्या सोबत सुरू केली. त्यांना त्याला 2022ला इको वॉरियर्स आणि 23ला सुषमा स्वराज पुरस्कार मिळाला. जान्हवीताई, तुमचं खरंच कौतुक आणि अभिनंदन. तसंच अनेक सामाजिक संस्थांच्या त्या पदाधिकारी आहेत. त्या कथाकथन करतात आणि मराठी अस्मिता वाहिनीवर त्यांच्या 18 कथा प्रसारित झालेल्या आहेत. त्या कथाकथनाचा कार्यक्रम करतात. तर स्मरण यात्रा या नावाने त्या कार्यक्रम करत असतात. तर त्याचे काही एपिसोड मी बघितले आणि प्रत्यक्षात सुद्धा त्यांना मी खूपदा ऐकलेलं आहे. त्यामुळे मला अशी इच्छा झाली की ह्या स्मरण यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे जे शिक्षक म्हणून काही त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबरचे जे अनुभव होते ते सांगितलेले आहेत किंवा त्या कथाकथन करतात तेव्हा त्या सांगतात. तर मला असं वाटलं ते तुमच्याबरोबर शेअर करावेत आणि म्हणून मी आज त्यांना इथे बोलवलेलं आहे. तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता आपण त्यांचा प्रवास उलगडणार आहोत. जान्हवीताई, तुम्ही या समाजकारणात कसं काय आलात? म्हणजे घरातून हा वारसा आला की तुमच्याकडे उपजत होतं? नाही, माझे वडील बेसिकली इंजिनियर होते आणि खूप सामाजिक क्षेत्रात काम करायचे आणि त्यांच्या प्रत्येक कामात ते आम्हाला सगळीकडे घेऊन जायचे आणि त्यामुळे आम्हाला ते खूप जवळून सगळी कामं बघायला मिळाली, काय मेहनत लागते आणि त्यानंतर समाजात त्याच्याबद्दल मिळणारी एक चांगली गोष्ट काय घडते, ही लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान, हे आम्ही वडिलांबरोबर राहून इतकं अनुभवलंय ना की आमच्या वडिलांनी सांगितलंच की कितीही शिकलात तरी हे ऋण जपायचे आपल्याला. आणि मग ते बीज आहे म्हणू आपण, समाजाप्रती कृतज्ञता हे बीज घरातच होतं. मग ओके. जान्हवीताई, तुम्हाला शिक्षक व्हावं असं का वाटलं? खरं तर शिक्षक, माझे मोठे काका कॉलेजमध्ये प्रोफेसर होतेच, पण माझ्या लहानपणापासून ना मला इतके उत्तम शिक्षक मिळाले की माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती. दर 3 वर्षांनी आम्ही गाव बदललं, कुठे कुठे वर्षांनी गाव बदललं, पण सगळ्यात समाधानकारक एक बाजू होती की आम्हाला शाळेत उत्तम शिक्षक मिळाले आणि त्यांचा मला इतका माझ्यावर प्रभाव पडला की आता जसं लोक नटनट्यांसाठी म्हणजे हे होतात, वेडे होतात, तसं मला माझ्या शिक्षकांबद्दल जाणून घेण्यात खूप रस वाटायचा की आणि माझ्यासाठी ते खूप आदर्श होते. त्याच्यामुळे त्यांनी इतकं आम्हाला घडवलंय ना की असं वाटायचं की बस आयुष्यात जर काय घडावं तर शिक्षकच व्हावं. इतकी प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून तुम्हाला. पण असे कोण तुमच्या आठवणीतले शिक्षक की त्यांनी काहीतरी एखादी घटना घडली आणि तुम्हाला ती लक्षात राहिली अशी? म्हणजे अशा खूप आहेत गमती जमती, पण एकदा मजा अशी होती की जनरली मी अशी करून म्हणजे डोळ्यांनी शिक्षकांना ऐकायची, असं म्हणूया, कानाने ऐकण्यापेक्षा, आणि मी अशी तिरळी बघायची. आमच्या एक जोगळेकर बाई म्हणून होत्या, त्या आल्या आणि त्यांनी माझ्या गालावर इतक्या जोरात थापड म्हणजे मारलं, तर मला खूप वर्गात रडू आलं आधी की इतक्या सगळ्या वर्गात मला मार पडला. पण त्यानंतर वर्ग सुटल्यावर त्यांनी मला मायेनी जवळ घेतलं आणि म्हणाले, अगं मला तुझ्या डोळ्यांची काळजी आहे, सरळ बघायला शिक. आणि तो सगळा राग निघून गेला. म्हणजे एखाद्या शिक्षिकेला शिक्षा करताना ती फक्त शिक्षा नसते, तिच्या मागे आईचीच माया असते. आणि अशा मला खरंच खूप छान शिक्षिका वेळोवेळी मिळाल्या, प्रत्येक गावाला मिळाल्या. आणि हो, खरंच. आणि आपल्या घरात आई असतेच, ती शिक्षिका पण असते आणि शाळेतली शिक्षिका ही आईचा रोल पार पाडत असते. तुम्ही आता तुमच्या शिक्षकांचा अनुभव सांगितला, पण जेव्हा तुम्ही अध्यापन करत होतात कॉलेजमध्ये तेव्हा मुलांच्या मनामध्ये शिरून ते कसं त्यांचं ओळखायचं, त्यांचे काही प्रश्न असतील किंवा काय, तर त्या समस्या कशा दूर करायच्या हे तुम्ही कसं साधायचं? खरं म्हटलं तर ना, मला विद्यार्थी माझे खूप प्रिय होते. मला का माहिती नाही, कारण माझ्या शिक्षकांनी माझ्यावर जो काही संस्कार केला होता की विद्यार्थ्यांकडे बघण्याची दृष्टिकोनच माझी वेगळी होती. म्हणजे मला असं नेहमी वाटायचं की नुसताच विषय शिकवायला तर सगळेच आहेत,
पण त्या पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्याच्या मनात जसं माझ्या शिक्षिका माझ्यासाठी करत होत्या तसं काहीतरी म्हणजे असतं. आणि प्रत्येक मुलाच्या मागे एक कहाणी असते. आणि कुठलाही मुलगा उगाच कसाही वेड्यासारखा किंवा वेगळं वागत नाही. आणि हे जाणून घ्यावं, म्हणजे तो का असा वागतो हे जाणून घेण्यात मला फार रस असायचा. आणि त्याच्यामुळे मी मुलांची खूप मैत्री करायची. त्यांना काय आवडतं नाही आवडतं ते बघायची. कधी कधी त्यांना खाऊ म्हणून मी काहीतरी खायला न्यायची. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मला घाबरायचेही खूप. म्हणजे माझ्यासमोर सहज आला आणि कोणीतरी बसला असं कधी घडलं नाही. पण इतका आत्मविश्वास होता त्यांना माझ्याबद्दल की त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम मला शेअर केल्यावर त्याला 100% सोल्युशन आहे. आणि त्या दृष्टीने मी सुद्धा त्या मुलांकडे बघताना जर मला असं वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे या मुलांच्या हालचालींवरून, चेहऱ्याच्या हावभावावरून, की मग त्या मुलाला मी बाजूला बोलवून घ्यायची आणि प्रेमाने सगळं विचारायचे. काही अनुभव? हा, असे बरेच आहेत. त्यातले काही सांगू शकते मी. की जसं माझा एक मुलगा म्हणजे विद्यार्थी होता भावेश म्हणून. इतका अबोल होता की फार गप्प गप्प बसायचा, पण अभ्यासात खूप हुशार होता. तर त्याला इतका अबोल 15-16 वर्षाचा मुलगा बरा वाटत नाही ना. म्हणून मी त्याला एकदा विचारलं की भावेश काय झालं तुला. तर तो काहीच सांगायचा नाही. तो फक्त हसायचा आणि वेळ काढून न्यायचा. पण मग माझ्यातली आई पण होती ना, ती कुठेतरी मला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्याला काळजी वाटते. हा, आणि या वयातली मुलं अशी शांत नाही बरी वाटत. म्हणून मग मी एक दिवस त्याला शनिवारी बोलवून घेतलं आणि म्हटलं की आता तू माझ्यासमोर रड हस काय करायचे कर, पण नक्की काय गोंधळ आहे तुझ्या मनातला ते सांग, आणि मी जमलं तर तुला मदत करेन. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या आई वडिलांनी आता घटस्फोट घेतला. वडिलांनी दुसरं लग्न केलं, आई गावाला निघून गेली आणि मी पीजी म्हणून आता कोणाच्या तरी घरात राहतोय. तर मला असं वाटतं की कोणालाच माझी गरज नाहीये, कारण त्या दोघांनी आपापले मार्ग निवडले आणि ह्याचा मला त्रास होतोय. पण मग मी त्याला समजावून सांगितलं, वडिलांनी दुसरं लग्न केलं इथपर्यंत ठीक आहे, पण ते तुला पैसे पुरवतायत, तुझ्या शिक्षणाचं सगळं तेच बघतायत, म्हणजे काळजीने असं नाहीये. आणि आई सुद्धा तुझ्यासाठीच आहे, तिने कुठे दुसरं लग्न केलं, ती तुझ्यासाठीच थांबली आहे. त्यामुळे तू शिकून मोठा हो आणि त्यांना म्हणजे आईला वडिलांना पण दोघांनी अंतर देऊ नकोस. तू तुझा मुलगा म्हणून कर्तव्य पूर्ण कर. या मधल्या वेळात तुझी आई मी आहे असं जेव्हा त्याला मी सांगितलं, त्यानंतर आमचं इतकं सुंदर नातं झालं. तो खूप चांगला डिप्लोमा इंजिनिअरिंगला पास झाला, पुढे त्यांनी डिग्री पण केली आणि आज एका चांगल्या पदावर आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. खरंच अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यातला अंतर कमी करण्याच्या दृष्टीने असा विश्वास मुलांमध्ये निर्माण व्हावा, आणि तसा काही अनुभव तुमच्याकडे आहे का, तसा एखादा अनुभव? म्हणजे कधी कधी काय होतं ना की मुलं, जसं मी म्हटलं तसं की घरातले खूप प्रॉब्लेम्स असले की मुलं आयदर खूप व्हायलेंट होतात किंवा खूप गप्प असतात. असाच एक विद्यार्थी होता की तो कॉलेजलाच यायचा नाही, त्याची प्रेझेंटी कुणीतरी दुसरंच लावत होतं. पण आमच्याकडे मला चेहरे माहिती असल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांचे, कारण मी ऍडमिशनलाही असायची, त्यामुळे मला चेहरे माहिती असायचे आणि हा मुलगा नाही आणि याची कोणीतरी प्रेझेंटी लावताय. म्हणून मग मी त्याच्या घरी फोन केला, त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं. तर वडील त्याला घेऊन आले, म्हणाले नाही रोज घरातनं निघतो, कॉलेज सुटलं की घरी येतो, त्यामुळे तो कॉलेज चुकवणारच नाही, असं वडिलांचा दावा होता. आणि प्रेझेंटी दिसतेय ना, कोणीतरी लावलेली दिसतेच इथे. पण मग मी त्यांना म्हटलं की नाही तो येत नाही, आणि त्यांना माझ्याच समोर मारायला सुरुवात केली. म्हटलं मारू नका, कारण हे कॉलेज आहे आणि इथे आमच्या समोर तो आमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याला मारायचा अधिकार नाही. आणि मग त्या दिवशी ते घरी गेले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कॉलेजला आला तर त्याला मी बोलायला खूप प्रयत्न करत होते, पण तो बोलू शकत नव्हता. मग मी त्याच्यासमोर एक कागद दिला आणि म्हटलं तुला काय वाटते तू ह्याच्यावर लिही, आणि तुझ्या समोर ते वाचून झालं मी फाडून टाकणार, इतका माझ्यावर विश्वास ठेव, आणि पुढे मी तुला मदत करणार. मग ते म्हटल्यानंतर त्याला कुठेतरी वाटलं. आणि ही सगळी मुलं 15-16 वर्षाची असतात, खूप प्रेमाने सांगायला लागतं, विश्वास द्यायला लागतो. तसं त्यांनी मला त्या कागदावर लिहून दिलं होतं. त्याच्यात असा होता मजकूर की वडील खूप दारू पिऊन यायचे घरी आणि रात्री आईला खूप मारायचे, आणि घर खूप लहान असल्यामुळे ही भावंड दोघं बाहेर बसायची, त्यामुळे नॅचरली सगळे चाळीतली लोक बघायची आणि यांना खूप त्याचा त्रास व्हायचा. आणि आईला रात्रभर मार खातानाही तो बघू शकत नव्हता. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये इतके असंख्य प्रश्न होते की आपल्या आईची सुटका कशी करायची. मग त्याला कॉलेज शिकण्यात इंटरेस्ट नव्हता, काहीतरी नोकरी करावी, काहीतरी करावं, पण यातून बाहेर पडावं. आणि म्हणून तो काहीच नाही, कॉलेजच्या वेळात निघायचा आणि ट्रेनमध्येच बसून राहायचा, आणि कॉलेज संपायच्या वेळेला तो घरी जायचा. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या वडिलांना परत बोलावून घेतलं
आणि त्यांना मात्र काउन्सिलिंग करायची कशी गरज आहे हे सांगितलं. त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या दारूमुळे काय काय घडतंय आणि तुम्ही ह्याच्यावर स्वतःवर ट्रीटमेंट आधी करून घ्या, तर तुमचं घर आनंदित होईल. आणि खरंच वडिलांनी ऐकलं सुद्धा. नंतर त्याच्याही घरची परिस्थिती पूर्ण बदलली. आज तोही खूप छान संसारात रमलाय स्वतःच्या. अरे वा, हा विश्वास तुम्ही हो. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण निर्माण केला. केला. आत्ता जानेवारीताई तुम्ही म्हणालात की मी ऍडमिशन्स पण बघायची, त्यामुळे मला विद्यार्थी सगळे लक्षात आहेत. तर त्या ऍडमिशनचा असा काही अनुभव आहे का? एक खूप छान अनुभव आहे. खूप छान नाही म्हणता येणार, पण एक मनाला भिडणारा अनुभव आहे Okay. माझ्या आणि कायम स्मरणात राहील. एक म्हणजे मी ऍडमिशन इन्चार्ज असल्यामुळे बरेचसे पालक मलाच भेटायला यायचे आणि मी अशी एका पालकांशी बोलत बसले होते, तेव्हा बाहेर एक जण माझ्यासाठी थांबलं होतं. तर माझ्या समोरचे बराच वेळ बसले होते. त्यांना खूप प्रश्न होते, त्याची उत्तरं देणं माझ्याकडनं चालू होतं. आणि एक बाहेरनं ते सारखे डोकावत होते केबिन मधनं आणि मॅडम जरा बोलाल, मॅडम जरा बोलाल असं करत होते. आणि मला असं वाटत होतं की अरे घाई आहे का एवढी, थांबा ना 2 मिनिटं असं. पण हातात बॅगा वगैरे दिसल्या होत्या म्हणून मला असं वाटलं गावाला जायचं असेल, काही असू शकतं ना, किंवा गावाहून आलेत आणि परतीचा प्रवास असेल. मग शेवटी मी माझ्या समोर जे बसले त्यांना जरा सॉरी सांगितलं आणि बाहेर येऊन त्यांना भेटले. आणि भेटता क्षणी त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की शैलेश मॅडमच्या पाया पड. आणि लगेच त्यांनी आज्ञाधारक बालकासारखं अगदी वाकून नमस्कार केला मला आणि म्हणाले की हा तुमच्या ताब्यात देतोय. तर मला आधी काही कळलं नाही. तर ते म्हणाले नाही, आता ह्यांनी 10वीची परीक्षा दिली, अजून रिझल्ट यायचा आहे, पण मला खात्री आहे तुमच्या ताब्यात देतोय म्हटल्यावर तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवाल. ह्या बॅगा आणि हे काय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर माझं उद्या कॅन्सरचं ऑपरेशन आहे, मी टाटाला ऍडमिट व्हायला चाललोय, परतीच्या प्रवासात आहे का नाही माहित नाही. मी जर नसलो तर माझ्या मुलाचं पालकत्व तुम्ही घ्या. आणि खरं सांगू त्या क्षणाला त्या मुलाला धीर देऊ का त्यांना धीर देऊ का मी स्वतः काय ऐकतेय याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मला असं वाटत होतं की इतक्या विश्वासाने एखादा पालक जर माझ्या समोर आलाय तर मी त्यांना खूप म्हणजे सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, याचा रिझल्ट लागल्यापासून ह्याला मला येऊन भेटायला सांगा. आणि पण नंतर ते दुर्दैवाने खरंच आलेच नाहीत हॉस्पिटलमधनं परत. पण तो मुलगा माझ्या मात्र त्यानंतर कायम टचमध्ये राहिला. त्याला पुढे कसं ऍडमिशन घेऊन जाता येईल हे सगळं मार्गदर्शन मग मी करत राहिले त्याला. म्हणजे आपण शिक्षक असतोच आणि हे सामाजिक पालकत्व सुद्धा स्वीकारत असतो आणि ते तुम्ही केलं. कारण शिक्षक हा खरं म्हटलं ना तर घरानंतर आई वडील जे घरात असतात ते घर सोडल्यानंतर, कारण तुम्ही अजून शिकता आहात ना, म्हणजे ते वय अजून ज्ञान ग्रहण करण्याचंच आहे. म्हणजे कुणीतरी तुमच्यावर एक असा असला पाहिजे की जो तुम्हाला परत मार्गदर्शन करत राहील सतत. त्याच्यामुळे शिक्षक असणं हे तेवढंच महत्वाचं गरजेचं आहे. जान्हवीताई, मुलांच्या हालचालीवरून सुद्धा आपण ओळखतो. जसं आई आपली मुलगी घरात आल्यानंतर मुलीच्या हालचालीवरून आपल्याला कळतं की तिच्या मनात काय चालू आहे. तर तसं विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षकांना नक्कीच कळतं. तर तसा काही अनुभव आहे का? हो. म्हणजे एकदा झालं असं की एक विद्यार्थी लॅबमध्ये प्रॅक्टिकल चालू होतं आणि तो बसला तर तो खूप घाबरलेला होता. तो सारखा असा दारामागे वाकून बघत होता. तर मला आधी लक्षात येत नव्हतं. नंतर प्रॅक्टिकल संपलं आणि तो खूप वेळ बसून होता. तर मग मी त्याला विचारलं की म्हणजे काय नक्की, का तू एवढा घाबरलास, का बसलायस असं. तर मग त्यांनी तेव्हा काहीच सांगितलं नाही. तो पळून गेला, म्हणजे निघून गेला घरी. पण माझ्या डोक्यात मात्र ते राहिलं की आज हा कुणाला तरी घाबरलाय. मग दुसऱ्या दिवशी परत साधारण मी त्याच्यावर मग पूर्ण नजर ठेवून होते. तो दुसऱ्या लॅबमध्ये होता प्रॅक्टिकलला, पण मी मध्येच जाऊन बघत होते की हा कितपत कम्फर्टेबल आहे इथे. पण माझ्या असं लक्षात आलं, पूर्ण लक्ष होतं. तेव्हा मला असं लक्षात आलं की तो कुठल्या तरी 2 मुलांना घाबरतोय वर्गातल्या. आणि मग मी त्याला परत नेहमीप्रमाणे बोलावून घेतलं, जरा प्रेमाने त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याला विचारलं की बाबा काय तू इतका चांगला मुलगा आहेस, मला खूप आवडतोस आणि तू काय घाबरतोस, तुझ्यापाठी मी आहे असं वगैरे सांगितल्यावर त्याला वाटलं की हा. आणि मग मला त्यांनी सांगितलं की वर्गातली 2 मुलं त्याला डोळा मारतात आणि बाहेर यायला सांगतात, कारण ह्याचा आवाज बारीक आहे आणि बारीक आवाज असल्यामुळे त्याच्यात तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स ते निर्माण करत होते आणि तू मुलगी आहे टाईप जरा. आणि हा मुलगा त्याच्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास घालवत होता आणि त्यांना तो इतका घाबरत होता की म्हणजे शक्यच नाही की तो कॉलेजमध्ये एकटा थांबणं वगैरे असं. हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मात्र त्या 2 मुलांवर, मग माझं परत त्या 2 मुलांवर लक्ष लावणं घालणं सुरू झालं. मग एकदा मी त्यांना बोलावून घेतलं,
मला काय कळलंय ते सांगितलं. पण मला असं वाटलं की ह्या मुलांपुरतच हे मर्यादित राहायला नकोय, त्यांच्या पालकांना पण कळायला हवं. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की नाही, पालकांना घेऊन या. पण जो मुलगा विक्टीम होता तोच घाबरत होता पालकांना बोलवायला. तर मी त्याला म्हटलं, का बरं, तू का घाबरतो एवढा? तो म्हणाला, नाही, मला घरी सुद्धा असंच म्हणतात, त्यामुळे मी जर घरी पालकांना बोलवलं तर ते मला मारतील घरात. म्हणजे त्याला तीच भीती होती. तर मी म्हटलं, असं काही होणार नाही, तुझे वडील येतील, काही कारण सांगून बोला. मग त्यांना बोलावलं आणि ते पालक आले आणि मग त्यांना सांगितलं की एक तर तुम्ही सेक्रेटरीकडे ह्याला घेऊन जायचं, नाही तर मी घेऊन जाईन, पण ह्याला गरज आहे आता डॉक्टरला दाखवण्याची. हा इतका घाबरतो मुलांना बघून, कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ते सांगितलंय की तुझ्यात काहीतरी कमी आहे. पण मला आता एवढा आनंद वाटतो की तो एका कंपनीच्या म्हणजे मध्ये लीड करतोय. त्याच्या हाताखाली जवळजवळ 250 मुलं काम करतात. वा, क्या बात आहे. पण एक छोटीशी घटना असते, आत्मविश्वास तुम्ही दिलात त्याला. म्हणजे छोटीशी घटना असते. अजून एक विद्यार्थी होता ज्याला शिकायचं पुढे होतं, पण केटी लागली म्हणून वडिलांनी सांगितलं पुढची फीस भरणार नाही. मग तो आला माझ्याकडे, म्हणाला टीसी न्यायची आहे. म्हटलं नाही मिळणार. तर तो म्हणाला, नाही, वडील म्हणाले आता केटी बिटी लागली, तू काय अभ्यासात हुशार नाही आहेस तर तुला कॉलेज सोडायला लागेल. म्हटलं मुळीच देणार नाही, म्हणजे टीसी इतकं सोपं नाही ना ऍडमिशन कॅन्सल करणं. म्हटलं तुझ्या वडिलांना मला भेटायला सांग. तर तो म्हणाला, नाही, मामा वगैरे सगळी आमच्या घरची मिटिंग झाली, पण तरी बाबा म्हणतात मी पैसे भरणार नाही, तर आता काय, मला टीसी द्या. आम्ही म्हटलं नाही, ते वडीलच येऊ देत तुझे इथे तरच देईन टीसी. आणि मग शेवटी असं झालं की त्याच्या वडिलांचा फोन आला. मग त्यांना पर्सनली भेटायला बोलवलं. त्यांना समजवलं, मुलांना एखाद्याला केटी लागणं म्हणजे तो तितका बुद्धू आहे वगैरे असं समजायचं कारण नाही. त्यावेळेला अल्लडपणात एखादा विषय राहून जातो, पण त्याला जाणीव झालीये की तो मागे पडलाय ह्याची, तर तो शिकून पुढे जाईल. एक संधी तुम्ही त्याला द्या. आणि जाणीव होणं महत्वाचं. हा, पण त्या वडिलांनी पण ऐकलं आमचं आणि आज तोही एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करतोय. त्यामुळे आताच मॅडम तुम्ही केटीच्या संदर्भात बोललात, तर अभ्यास कसा करावा, विद्यार्थी आणि शिक्षकांमधला दुवा अभ्यासाचा कसा साधावा? मुळात ना, अभ्यासाला खरं शॉर्टकट नाहीये. तो तुम्हाला तुमचा टाइम टेबल करूनच करायला हवा. प्रत्येक विषयाला तितकंच महत्व द्यायला हवं. मला अमुक एक येतं आणि याचा अभ्यास मी वेळेवर करीन, मला हा विषय आवडतो म्हणून ह्याचाच करीन, असं काही नाहीये. जितके विषय तुम्हाला परीक्षा ज्या ज्या विषयांची द्यायची त्या सगळ्याचा विषयांचा अभ्यास तुमचा पूर्ण झाला पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे, पण ते टाइम टेबल आखूनच केलं पाहिजे आणि ते टाइम टेबल पूर्ण पाळलं पाहिजे. मग त्यात तुम्ही त्या टाइम टेबल तयार करताना खेळाची वेळ ठेवा, इतर गोष्टींची वेळ ठेवा, पण अभ्यासाला जरा जास्त वेळ ठेवा. आणि जेव्हा तुम्ही विद्यार्थी आहात, हो अगदी, आणि हेच वय आहे, हेच वय आहे. आता जर तुम्ही शिक्षणात मागे पडलात तर पुढे कधीतरी ते भरून निघेल का, तर शंका आहे जरा. कारण शेवटी डिग्री सुद्धा तुमची तितकीच महत्वाची असते. त्यामुळे शिक्षण एकदा तुम्ही त्या विषयासाठी ऍडमिशन घेतलीये तर ते पूर्णच केलं पाहिजे, तिथे शॉर्टकट नाही करायचं. आणि टाइम टेबल केल्यानंतर मला नाही वाटत की काही ते अवघड जाईल. पण पालकांनी सुद्धा आपला मुलगा त्याप्रमाणे वागतोय का बघायला हवं घरी, आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही बघायला हवं की कुठली मुलं अभ्यासात हुशार आहेत किंवा अभ्यास करतायत, आणि जी मुलं मागे पडतायत त्यांच्यासाठी आपण एक्स्ट्रा काय करू शकतो. जसं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही खूप हुशार विद्यार्थ्यांच्या मागे कमी लागलो, पण जी मुलं ऍव्हरेज होती त्यांना आम्ही सकाळी बोलवून घ्यायचो एक्स्ट्रा, आणि ज्या क्लासरूम रिकामे असायच्या तिथे आमच्या समोर अभ्यासाला बसायला सांगायचो. म्हणजे तुला घरी नाही ना मिळाला अभ्यासाला वेळ, हरकत नाही, इथे बस. मग आम्ही अधूनमधून बघायचो की त्यांचा अभ्यास चाललाय ना, आणि ह्याच्यानी मुलांमध्ये फरक पडतो. म्हणजे पण शेवटी अभ्यास कुठलाही शॉर्टकट नाही, तो झालाच पाहिजे. आणि ही तिघांची जबाबदारी आहे, विद्यार्थ्याची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आणि शिक्षकांचीही जबाबदारी आहे. खरंय. आज आपण जो शिक्षक दिन साजरा करतोय, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची तर आठवण काढायलाच हवी, कारण त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आणि त्या निमित्ताने आपण हा दिवस साजरा करत असतो. ते उत्तम शिक्षक होते आणि ते बनारस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सुद्धा होते. तर शिक्षक म्हणून जेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं तर त्यांचा खरंच फार महत्वाचा आणि मोठा वाटा होता. तर त्यांची आज आपण आठवण काढलीच पाहिजे, कारण शिक्षक हेच समाज चांगला उत्तम समाज घडवू शकतात. आणि शिक्षकांचं महत्व मुलांना कदाचित ते शिकत असताना कळत नाही, पण जेव्हा पुढे ते जातात आयुष्यामध्ये तेव्हा तो
प्रत्येक विद्यार्थ्याला आपला शिक्षक आठवत असतो. हो खरंच आणि- शिक्षक हेच आदर्श असतात हा, विद्यार्थ्यांचे. हा. जान्हवीताई, तुम्ही इथे माझ्या विविध या चॅनलवर आलात आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबरोबरचे आलेले तुमचे अनुभव माझ्या प्रेक्षकांना सांगितलेत. ऐकायला खूप बरं वाटलं. कधी मी हळवी झाले आणि कधी तुमची त्या विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली कळकळ तळमळ मला जाणवली. तर हे सगळे अनुभव ऐकताना खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. आणि शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला माझ्याकडून एक छोटंसं फूल. धन्यवाद. तुम्हाला ह्या आमच्या गप्पा कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.